पशुपक्ष्यांसाठी व मानवी जीवितास घातक असलेल्या नॉयलन मांजाला नाशिक शहरात पोलिसांकडून बंदी घालण्यात आलेली असली तरी देखील नाशिक शहरात सर्रासपणे नॉयलन मांजाचा जो वापर आहे तो होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आजच संक्रांतीच्या दिवशी नॉयलन मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जी कारवाई आहे ती अधिक करत या ठिकाणी नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॉयलन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गच्ची असतील त्याचबरोबर गल्ली असतील अनेक ठिकाणी जाऊन छापे टाकलेले आहेत आणि यामध्ये नॉयलन मांजा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जप्त केलेला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अतिशय मानवी जीवनासाठी घातक असलेला हा जो मांजा आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि हे तरुण देखील या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। खरं तर ज्यावेळी हे पोलीस या ठिकाणी कारवाईसाठी आले होते त्यावेळी त्या पोलिसांना त्यांच्या पालकांकडून देखील या ठिकाणी विरोध करण्यात आला होता। पोलिसांना देखील या कारवाईला विरोध करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या कारवाईत सहभागी असलेले पोलीस कर्मचारी आहेत। दादा काय सांगाल, आपण अशा पद्धतीने कारवाई केलेली आहे मात्र ज्यावेळी आपण कारवाई करत होतात त्यावेळी आपल्याला या ठिकाणावरील या बिल्डिंगमधील रहिवाशांकडून विरोधही झाला? नाही, त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे बिल्डिंगवर मांजा उडत आहे, तुम्ही आम्हालाच कापा करताय। मग आम्ही त्यावेळी सांगितलं की तुम्ही असंच आहे, तुम्ही उडू नका वगैरे, तर आम्ही उडवणारच म्हणे आणि तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही त्या गोष्टीला जुमानत नाही म्हणे। मात्र त्यांचे पालक जे आहेत ते देखील विरोध करताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतंय। आता देखील या ठिकाणी विरोध करताना पालकांनी विनंती केली की सोडून द्या वगैरे, पण आम्ही सांगितलं की आमचे वरिष्ठ आहेत बुवा, त्यावेळी वरिष्ठ आहेत आणि ते येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करतील। आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील आहेत। सर काय सांगाल, आपल्या हद्दीमध्ये या ठिकाणी कारवाई सुरू आहे मात्र कुठेतरी या पालकांकडून हे जे आपण ताब्यात घेतलेले तरुण आहेत त्यांच्या पालकांकडून कारवाईला विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळतं? बरोबर आहे, हे सोसायटी आहे, सोसायटीवर चढून हे करत होते। इथले महिला आम्हाला विरोध करत होते की त्यांना ताब्यात घेताना, तरी आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि ही कारवाई करून घेत आहोत। या ठिकाणी पोलिसांकडून अशा पद्धतीने आता नॉयलन मांजा विरोधात जी आहे ती कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि नाशिक शहरात असं शहर पोलिसांकडून विविध ठिकाणी जी कारवाई आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन हर्षलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।